चाल हो, रिपोर्ट आले की मला लगेच कळवतो मी तसं वरिष्ठांना सांगून ठेवतो. ठीक आहे, ओके. आई अगं किती हॉरेबल आहे हे. मला आता खरंच खूप भीती वाटतेय. तुझ्या नव्या सुनेने काय सुंदर हेर दिलाय आपल्याला. काय आहोत आपण, कुठे आणून बसवलंय आपल्याला. हा काय अण्णा? हो हो आम्ही येतोय. नाही तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका, आम्ही येतोय बस. अरे काय झालंय अण्णांना? कुठे आहेत ते? काय झालं? अण्णांना अटॅक आला. काय? त्यांना ऍडमिट केलंय. काका आणि बाबा त्यांच्या बरोबरच आहेत. बरोबरच आहे. हे असंच काहीतरी होणार. अमृताचं कळलं असेल आणि आता आपल्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं हेही कळलं असेल. हे असं काहीतरी होणारच ना. मग कुठल्या मुहूर्तावर लग्न लावून दिलंयस ना, खरंच कळत नाहीये मला. सगळं होत्याचं नव्हतं झालंय. आपल्याला निघायला हवं. चल लवकर. मी माईला सांगून येतो. वंस आलं घातलंय मी. अगं नाही, जरा ना आणखीन घाल. माझं डोकं नुसतं असं ठणकतंय ना. छे. पण तुम्ही तरी लगेच पोलिसात कशाला गेला तो? अगं कसं वाटतंय? कशाला म्हणजे काय? त्या गाडग्यांना वाटत असेल आपण साधी माणसं, पण त्यांना सुद्धा कळू दे ना की प्रभूने म्हणजे काय आहेत ते. पण त्या वसुधाला ना चांगला धडाच शिकवायचा आहे मला. अम्मू, अम्मू तू काही काळजी करू नकोस. हा, मी त्यांचा चांगलाच बंदोबस्त केलेला आहे. पण आत्या, तुला पोलिसांकडे जायची काय गरज होती? इथे प्रत्येक जण टोकाचा निर्णय का घेतोय? माझ्या बाबतीचे निर्णय मी सोडून बाकी सगळे घेत आहेत. तुम्ही काय आणि घाडगे काय. अगं माई कुठे ते? इकडे चला इकडे. माई जे काही घडलंय त्याचा जबरदस्त धक्का बसलाय अण्णाला. पण मला यांना भेटायचंय. डॉक्टर कुठे आहेत? आयसीयू मध्ये सोडतील का आपल्याला ते? मी बोलवून आणतो डॉक्टरांना. माई, 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 माई. मी ठीक आहे. माई, पाणी हवंय का? नको. येस. मी भेटू शकते का ना? हो तुम्ही भेटू शकता, पण त्यांच्या मनाला ताण येईल असं काही बोलू नका, कारण मानसिक ताणामुळेच त्यांना अटॅक आलाय. हो. तुम्ही भेटू शकता. मी आले. एका वेळी एकच.
अमृता घरी आली. अमृता आली घरी. शेवटी हे पाप माझ्याच माथी आलं. हे जे काही घडलंय ते सगळं माझ्यामुळे घडलंय असं वाटतंय तुम्हाला? खरंच चुकलंच माझं बहुतेक. इतक्या वर्ष कमवलेला मान आज धुळीला मिळाला. माई माई घरी जाऊन पडता का जरा? बरं वाटेल तुम्हाला. मी आहे इथे. काही लागलं तर मी बोलावते ना तुम्हाला. काय चुकलं ग माझं? प्रभुरांनी सुद्धा मलाच दोषी ठरवलं. आणि आता अण्णा सुद्धा या सगळ्याला मलाच जबाबदार ठरवत. त्यांना नीट बोलता येत नसलं ना तरी सुद्धा त्यांचे डोळे खूप काही सांगून गेले मला. कळतं का आता सगळं? समजते सगळं. इतक्या वर्ष सतत सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आले. चुकणाऱ्यांना पाठीशी घातलं. वेळप्रसंगी कठोर निर्णयही घेतले. पण पदरी काय पडलं माझ्या? नाही नाही पण नका ना आता असा विचार करू. आता सगळेच भांबावलेत ना. आज इतक्या वर्षानंतर त्यांचा विश्वास गमावलाय मी. आई अक्षय अमृताचे सगळे निर्णय चुकले माझे. चुकले मी. आई नका असा विचार करू. सगळं काही ठीक होणार. काय ठीक होणार आहे मृदुला? काय ठीक होणार आहे? दुसऱ्याच दिवशी अमृता आपलं घर सोडून निघून जाते. अक्षय होताच ना ग तिच्या बरोबर. तिच्या वडिलांबरोबर ती सापडली तेव्हा. पण ती तिच्या नवऱ्याबरोबर आपल्या घरी न येता तिच्या वडिलांबरोबर तिच्या घरी निघून गेली. याचा अर्थ अगं तिला हे नातच माई तिला नातच टिकवायचं नाहीये. असं नाही हो. मला वाटलं होतं नव्या वळणाची आहे,
शिकली सवरली आहे, समंजस आहे, पण माझी पारख चुकली. नाही माई, यांनी विचारलं, अमृत आली का घरी? अगं पण तिला हे नातच नकोय, मग कशी येईल ती आपल्या घरी? आणि आता ती मलाही घरी यायला नकोय. आनंदा, माईंना घेऊन घरी जा हं? आणि जबरदस्तीने आराम करायला लाग. शांत व्हा माई, आहे मी. शांत व्हा. अगं पण तिला हे नातच नकोय, मग कशी येईल ती आपल्या घरी? आणि आता ती मलाही घरी यायला नकोय. कशाला गेलेत? एक माणूस हा आजारी येत. गादीवर अण्णा बसतात नाही का? कसं वाटत असेल बसल्यावर? बसल्याशिवाय कसं कळणार वसुधा? बस की, तुझीच गादी तर आहे. नाही नाही, हे बरं, हे छान. वा, भाग्यश्री, ए भाग्यश्री, वा काय वाटत, बातच वेगळी. आई, आई नाही, आई साहेब. कशी बसले मी? कुठे बसले मी? आई साहेब. शाबास सुनबाई, थँक्यू. बरं, आता यापुढे असा डबल चहा द्यायचा. काय होतं ना, अशी खारी बुडवली ना त्याच्यात की खारीच सगळा चहा पिऊन टाकते, मग ती मजा नाही येत ग. डबल चहा मिळणार ना? मिळणार, पण वसुधा तुला डबल चहा मिळणार. वा,
आई काय करायचं आता आपण? काय कशाचं काय करायचं बाळा? म्हणजे घरात कोणीच नाहीये ना, माई पण नाहीयेत, काकू पण नाहीयेत आणि हे पण गेलेत हॉस्पिटलमध्ये. असं का? अमृता पण तिच्या माहेरी गेलीये. आपण दोघींनी काय करायचं आता? डोक्यावर कोणी हुकूम सोडायला नसलं तर तुला चैन नाही का ग पडत? तसं नाही आई, पण आपण तसं नाही तर काय? काय करायचं म्हणजे काय करायचं ग? राज्य करायचं आपण, राज्य. म्हणजे भाग्यश्री, उद्या तुझ्या डोक्यावर कोणी मुकुट जरी ठेवला ना तरी तो खाली पाडशील आणि म्हणशील अगं बाई हे काय होतं माझ्या डोक्यावर. अगं राज्य करायचं म्हणजे घरातल्या सगळ्या बायका. ते बायका आपल्या घराकडे येत आहेत आई. हा तर मी काय म्हणत होते माहितीये का भाग्यश्री, काय असतं की अगं बाई कसे येतो अण्णा? अटॅक आलेला माणूस कसा असेल तसेच आहे ना आमचे अण्णा. आई ग बिचारे, एवढा मोठा पाडासारखा टोलेजंग माणूस, इतकं वय झालं तरी पाठीचा कणा काही वाकला नाही. हा पण काय करणार, पोलीस दारात आल्यानंतर कोणीही कोसळणार ना. हो, फारच वाईट झालं ना. पण काय हो वसुधा वहिनी, आम्ही ऐकले ते खरं आहे का? नाही, आम्ही काय म्हंटल, लोक चार तोंडानी बोलतात. आपण घाडग्यांचे शेजारी, त्यांची चौकशी करणं आपलं कर्तव्य नाही का? खरं काय आणि खोटं काय आमचा तर विश्वासच बसत नव्हता. मी म्हंटल बाई, माईंच्या राज्यामध्ये असं काही घडू शकतो? तेच ना, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नाचून घर सोडून गेली. मी काय म्हणते वसुधा वहिनी, काही भांडण वगैरे झालंय का? तेच ना, त्याशिवाय का कोणी ही स्टेप घेईल? पण लग्नात वाटली नव्हती हो तशी ती. हो तेच ना, त्या दिवशी किती सालस आणि समंजस वाटली. अक्षयचं प्रकरण कळलं की काय तिला? कसं आहे ना, घाडगेंची बेअब्रू करणारा जन्माला यायचा आहे अजून. तुम्ही घाडगेंचे चांगले शेजारी आहात की नाही म्हणालात ना आता तसं. मग गाव गप्पांवर विश्वास ठेवून इथे जाब विचारायला काय येताय? आणि तुमच्या घरात काय काय घडतंय त्याचा पाढा वाचून दाखवू का एकदा? अहो, आमच्यावर काय रागवताय? आम्ही प्रेमाने उलट तुमची चौकशी करायला आलो, ते राहूनच गेलं. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. स्वतःचं भलं कसं करायचं याचं सामर्थ्य आहे आमच्यात. तुमचं भलं करायचं असेल ना तर निघायचा तो दरवाजा आहे, निघा. राहून दे बाई, किंमत जी नाही म्हणतात ना ही अशी. नवल नाही काही, नवी नवरी घर सोडून गेली ते. चला. आई म्हणजे या सगळ्यात सांगायचं राहून गेलं, माईंच्या बहिणीचा फोन आला होता. मग त्या म्हणत होत्या की घाडग्यांच्या घरात असं घडलंच कसं, म्हणजे माई असताना माईने असं कसं घडू दिलं. नक्की त्या मुलीतच खोट असेल. आमची माई म्हणजे तुमचीच माई म्हणू, तुमचीच माई. घेऊन बसा तिला. ते बसल्यात अण्णा 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 करत आणि ते लोकांच्या चपला खायला कोण? ते ही वसुधा. जमणार नाही म्हणो. लाव त्या मृदुलाला फोन लाव. तिच्या पोरामुळे झालंय ना हे सगळं. झेल म्हणो लोकांच्या चपला. लाव फोन.